सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। प्रेक्षक नमस्कार, मी कोमल न्यूज 24 सह्याद्री मध्ये आपलं स्वागत। पाहूया अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप 10 मध्ये। इन्व्हिनाइट बीकन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, ट्रेडर्स इन्व्हेस्टमेंट प्रायव्हेट लिमिटेड आदी कंपन्यांनी फसवणूक केल्यासंदर्भात श्रीगोंदा तोफखाना आणि सुपा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले असून आता 1,69,50,000 रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी आणखी एक गुन्हा तोफखाना पोलीस ठाण्यात मंगळवारी सायंकाळी दाखल झालाय। जिल्हा न्यायालयाच्या आदेशानंतर कंपनीचा सीईओ, संचालक आणि भागीदारांसोबत 15 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने श्रीरामपुरात 5 गावठी कट्टे पकडल्यानंतर सावेडी उपनगरातील मिस्किन मळा पुलाजवळ घातलेल्या सापळ्यातून गुंजाळे येथील तरुणाला ताब्यात घेतलं असून त्याच्याकडूनही गावठी कट्टा आणि जिवंत काडतूस जप्त करण्यात आले। ही कारवाई मंगळवारी रात्री 8 वाजेच्या सुमारास करण्यात आली आहे। लखन उर्फ लक्ष्मण सुधाकर सरोदे हा गावठी कट्टा घेऊन मिस्किन मळा पुलाजवळ थांबलेला आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक किरण कबाडी यांना मिळाली होती। शेतकऱ्यांची कर्जमाफी, हमी भाव, पीक विमा, शेतकामांना रोजगार हमीत समाविष्ट करा, मुक्त व्यापार करार रद्द करा अशा विविध मागण्यांसाठी काल अखिल भारतीय किसान सभेने अकोले तहसील कार्यालयासमोर जोरदार निदर्शने केली आहेत। याबाबत नायब तहसीलदार किसन लोहरे यांना निवेदन देण्यात आले। टेरिफच्या धोरणामुळे मोठं नुकसान होणार आहे, तसंच दूध, सोयाबीन, गहू, मका आणि इतर अनेक शेतकऱ्यांवर संक्रांत येणार आहे। अशा प्रकारचे घातक निर्णय सरकारने मागे घ्यावेत। घराच्या तळ जमिनीचा सर्वे पूर्ण केलेल्या निवास धारकांना पंचनाम्याचे पुरावे द्या। उर्वरित पंचनामे तातडीने पूर्ण करा। आदिवासी भागात अशुद्ध पाणी पुरवठ्यामुळे कावीचे पेशंट वाढत आहेत, त्यांना तातडीने शुद्ध पाणी पुरवठा द्या। पुढील वर्षी हिरडा झाड लागवडीच्या रोपांची आतापासूनच रोपे तयार करण्याची व्यवस्था करा, अशा मागण्या दिल्या आहेत। महापालिकेची प्रारूप रचना प्रसिद्ध करण्यात आली आहे। नव्या रचनेत शहरातील जवळपास सगळ्याच वॉर्डात तोडफोड करण्यात आली आहे। माजी उपमहापौर गणेश भोसले, माजी महापौर अनिल शिंदे, माजी अनिकेत तथा राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संपत बारसकर, निखिल वारे, अविनाश घुले, धनंजय जाधव, शीतल जगताप यांच्या सोयीस्कर वॉर्ड रचना झाल्याचं दिसून येत आहे। दुसरीकडे भाजपचे माजी शहराध्यक्ष भैया गंदे, ठाकरे सेनेचे योगीराज गाडे यांची मात्र गोची झाल्याचं दिसतंय। नव्या वॉर्ड रचनेमुळे माजी उपमहापौर अनिल बोरुडे यांना नव्या प्रभागाचा शोध घ्यावा लागणार आहे। त्यांच्या पारंपरिक वॉर्डाची तोडफोड झाल्यानं तो माजी महापौर बाबासाहेब वाकळे यांच्या 7 नंबर वॉर्डातून लढण्याच्या तयारीत असल्याचं समजतंय। ढगाळ आणि रोगट हवामानामुळे नेवासा तालुक्यात सर्दी खोकल्याचे रुग्ण वाढत आहेत। खासगी दवाखान्यात रुग्णांची गर्दी दिसत आहे। सर्दी खोकल्यांच्या रुग्णांमध्ये लहान मुलांची संख्या लक्षणीय आहे। नेवाशात साथीचे आजार वाढू लागलेत। सध्या पावसाळी ऋतू सुरू आहे, परंतु पाऊस पडण्याऐवजी फक्त ढगाळ वातावरण आहे। धड पाऊसही पडत नाही आणि ऊनही नाही, अशी अवस्था झाली आहे। त्यामुळे डासांची उत्पत्ती वाढली आहे। सर्दी, खोकला, ताप या आजारांनी डोकं वर काढले। रोज शेकडो नागरिक आजारी पडतायत। नेवासा तालुक्यात सध्या सर्दी आणि खोकल्याच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे। अनेक ठिकाणी लहान मुलांमध्ये याचं प्रमाण जास्त आहे। सह्याद्री टॉप 10 मध्ये आता वेळ झाली आहे एका विश्रांतीची। रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूया पुढील बातम्या। कोपरगाव शहरातील विविध शासकीय कार्यालयांमध्ये सर्वसामान्य नागरिकांची शासकीय कामात अडवणूक केली जाते। काही शासकीय अधिकाऱ्यांकडून रकमेची मागणी केली जाते, अशा तक्रारी येत आहेत। हा प्रकार गंभीर आहे, असा संताप व्यक्त करीत सर्वसामान्य नागरिकांची शासकीय कार्यालयातील आर्थिक पिळवणूक सहन करणार नाही, असा सज्जड इशारा आमदार आशुतोष काळे यांनी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दिलाय। संगमनेर तालुक्यातील नान्नज दुमाला येथील आदिवासी भिल्ल समाजातील नागरिकांच्या घरकुलाचे हप्ते मिळत नसल्यानं बुधवारी संगमनेर पंचायत समितीच्या आवारात आंदोलन करण्यात आले। आदिवासी भिल्ल समाजातील पुरुषांसोबत महिला आणि बालकांनी
पंचायत समितीच्या आवारात ठिय्या दिला। एकलव्य आदिवासी बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे प्रदेशाध्यक्ष योगेश सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले। नान्नज दुमाला येथील आदिवासी भिल्ल समाजातील नागरिकांचे अनेक वर्षापासून घरकुल मंजूर आहे। काही नागरिकांना घरकुलांबाबत शासनाकडून पहिला हप्ता मिळाला असून त्यांनी सदर हप्त्याचे रुपयांतून घराचे अर्धवट काम केलंय। गणेश विसर्जन शांततेत आणि सुरळीत पार पडावं यासाठी आज कोपरगाव शहर आणि तालुका पोलिसांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील विविध भागातून रूट मार्च काढण्यात आलाय। या रूट मार्च मध्ये तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक संदीप कोळी तसंच शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक रामकृष्ण कुंभारी यांच्यासोबत दोन्ही ठाण्यांतील अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। यावेळी शिर्डी उपविभागीय अधिकारी अमोल भारती उपस्थित राहून संपूर्ण मार्गक्रमणाचा आढावा घेतला। रूट मार्च नंतर प्रसार माध्यमांतून गणेश भक्त आणि मंडळांना सूचना देण्यात आल्या। कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवावी, विसर्जन मिरवणुकी दरम्यान सुरक्षिततेची विशेष काळजी घ्यावी आणि पोलीस प्रशासनाला सहकार्य करावं असं आवाहन करण्यात आलंय। रूट मार्च काढण्यात आला पोलिसांकडून, काय याचा उद्देश होता, काय सांगा? आता 2 दिवसावरच गणपती विसर्जन मिरवणूक जवळ आलेली आहे। आपल्या इथे दिनांक 5 रोजी आणि दिनांक 6 रोजी कोपरगाव शहरमध्ये तसेच तालुक्यात बऱ्याच ठिकाणी विसर्जन आहे। तर त्या अनुषंगाने आगामी कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती चांगल्या प्रकारे हँडल करता यावी, तसेच शहराची ओळख आमच्या पोलीस बंदोबस्तातल्या सर्व लोकांना व्हावी, कारण बरेचसे होमगार्ड बंधू पण आहेत जे आमच्या सोबत काम करणार आहेत। त्या सगळ्यांच्या अनुषंगाने आम्ही शहरातला जो सेन्सिटिव्ह पार्ट आहे, मिरवणूक मार्ग आहे, या ठिकाणी रूट मार्च केलेला आहे। सर, एकूण किती अधिकारी आणि किती कर्मचारी? यामध्ये जवळजवळ आमचे 50 कर्मचारी होते, 7 अधिकारी होते, आमचे 2 प्रभारी अधिकारी होते, मी स्वतः आणि जवळजवळ 35च्या आसपास होमगार्ड होते। सर, नागरिकांना, गणेश मंडळांना काय आव्हान तुमचं राहील? सर्व गणेश भक्तांना माझ्यातर्फे हेच आवाहन राहील की आपल्याला गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा। तसेच ज्या 5 तारखेला आणि 6 तारखेला जे विसर्जन आहे ते आपण अत्यंत उत्साहात, आनंदात, परंतु शांततेत, कुठलंही त्याला गालबोट न लागता साजरं करावं असे मी अहिल्यानगर पोलीस दलातर्फे सर्वांना आवाहन करतो। राज्य शासनाच्या विविध योजनेअंतर्गत कोपरगाव शहरातील विविध भागात भुयारी गटार आणि पेव्हिंग ब्लॉक बसविण्याच्या कामांचं भूमिपूजन आमदार आशुतोष काळे यांच्या शुभ हस्ते पार पडले। यावेळी संबंधित भागातील नागरिकांनी आमदार आशुतोष काळे यांचा सत्कार करून आभार व्यक्त केलेत। यावेळी आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना आमदार काळे म्हणाले की कामाच्या निधीतून दर्जेदार आणि योग्य काम ठेकेदाराकडून करून घेण्याचे निर्देश नगरपालिकेच्या मुख्य अधिकाऱ्यांना दिले आहेत। तसंच तहसील कार्यालयात सुरू असलेल्या तक्रारी जर सत्य असल्यास त्या खपवून घेतल्या जाणार नाहीत। जनतेची लूट झाल्यास ती तात्काळ थांबवली जाईल। नियमित कामकाज पार पाडले पाहिजे आणि कोणत्याही कारणास्तव नागरिकांकडून पैसे घेऊ नयेत अशी सक्त ताकीद तहसीलदारांना दिल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। महाराष्ट्र राज्य सुवर्ण जयंती नगरोत्थान जिल्हास्तरीय योजना आणि राज्य शासनाच्या माध्यमातून एकूण 60 लाखाच्या कामांचं भूमिपूजन या ठिकाणी झालेलं आहे। त्याच्यामध्ये पेव्हिंग ब्लॉक असेल किंवा रस्ता करणं असेल, हे 2 कामं या ठिकाणी त्याचं भूमिपूजन झालेलं आहे। जे काही कामं ज्याला प्रशासकीय मान्यता मिळते तशा त्याचे टेंडर काढून त्याचे वर्क ऑर्डर जसे उपलब्ध होतील त्या पद्धतीने आपण प्रत्येक कामाचं भूमिपूजन करतोय आणि हे कामं त्या भागातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते चांगल्या दर्जाचे व्हावेत यासाठी त्याच्यावर लक्ष ठेवून आहेत। तर नगरपालिकेला विनंती आहे का आपण चांगल्या पद्धतीचे, चांगल्या दर्जाचे कामं, प्रत्येक काम झालं पाहिजे अशा पद्धतीची आपण दक्षता घेतली पाहिजे। आणि जर कुठे काही चुकीचं काम झालं किंवा काही कुठे खड्डे पडले तर परत ते रिपेअर करून त्या ठेकेदाराकडनं घेतले पाहिजे। अशा पद्धतीची दक्षता किंवा काळजी नगरपालिकेने घ्यावी एवढी विनंती। धन्यवाद। शेवगाव शहरात पारंपरिक जल्लोषात गौरींचा सण साजरा झाला। महिलांनी कळशी, फुलं, आघाडा घेऊन गौराईचं आगमन करून गणेशासमोर प्रतिष्ठापना केली आहे। साडी, चोळी आणि अलंकारांनी सजवून गौराईची पूजा करण्यात आली आहे। भाजी, भाकरी, पुरणपोळीचं जेवण तर झिम्मा, फुगडी, पिंगा, पारंपरिक गाणी यामुळे उत्सव रंगतदार झाला। मंगळवारी ढोल ताशांच्या गजरात गौरींचं विसर्जन करण्यात आलं। या कार्यक्रमात रुपाली आनंद रोडी, सविता वैभव रोडी यांनी विशेष सहभाग नोंदवला। लक्ष्मी सणानिमित्त आज खरं तर बोलण्याची संधी मिळाली। यामध्ये खरं तर महालक्ष्मी हा सण फक्त पूजा करण्यासाठीच नसतो, तर आपले परिश्रम, आपली प्रगती आणि
आपली जी यशाची वाटचाल आहे, ह्या यशाची वाटचाल म्हणजे खरी संपत्ती असते आणि या संपत्तीच्या मार्गावरच आपण चालत असतो. आणि या महालक्ष्मीच्या सणानिमित्त जेव्हा आपण अथक परिश्रम करतो किंवा प्रगती करत असतो, तेव्हा या परिश्रमातून आपल्याला एक नवीन ऊर्जा मिळत असते, एक चेतना मिळत असते आणि काहीतरी नवीन करण्याची उमेदसुद्धा आपल्याला या सणातून मिळत असते. आणि हे करत असताना आपल्याला जो उत्साह येत असतो आणि आपण जेव्हा जेव्हा हे महालक्ष्मी सणाचं औचित्य साधून वेगवेगळे कामं पार पडतो, तेव्हा आपण काहीतरी कणखर आहोत किंवा आपण कुठल्याही कामामध्ये न अडखळता किंवा कुठलंही यश आपण सहजपणे संपादित करू शकतो, याची ऊर्जा आपल्यामध्ये, आंतरिक शक्ती आपल्यामध्ये तयार होत असते. आणि म्हणूनच मी सांगते की या महालक्ष्मी सणानिमित्त सर्व महिलांना ही महालक्ष्मी माता एक आंतरिक ऊर्जा देवो, तसेच त्यांना सुख समृद्धी देवो आणि भरभराट देवो. नमस्ते. या बातमीसोबत सह्याद्री टॉप 10 मध्ये आपण इथेच थांबूयात. मात्र तुम्ही पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री. सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, अहमदनगर. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री.